नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बिग ब्रेकिंग गुड न्यूज आहे। सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी। जूनचे वेतन या तारखेला होणार, शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण आशयावर आधारित। ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भाने आजचा शासन निर्णय निर्गमित झाला। म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेऊया पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा। तर चला पाहूया शासन निर्णयाचे संपूर्णपणे स्पष्टीकरण। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताचे आणखी एका महत्त्वपूर्ण लेटेस्ट अपडेटसह शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 23 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट प्राप्त झाले आहेत, त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचा विषय पुढील प्रमाणे आहेत। शासन निर्णयाचा विषय जो आहे तो मी आपल्या समोर मांडत आहे। महाराष्ट्र नियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 चे अनुदान वितरित करण्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। अनुदान वितरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 जून 2025 म्हणजे काल रोजीच काही वेळापूर्वी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला। याला काही वित्त विभागाचे एकूण विचारात घेऊनच प्रस्तावना व शासन निर्णय निर्गमित केला आहे। हा शासन निर्णय 10 पानी असलेला शासन निर्णय आहे। शासन निर्णयाची प्रस्तावनेमध्ये काय बाबी मांडल्या ते पाहू। वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वित्त प्रणालीवर म्हणजेच बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधीनस्थ आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे तसेच आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी हा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने या सर्व बाबीचा विचार करून प्रस्तावनेवर आधारित निर्णयातील शासन निर्णयातील संदर्भानुसार शासन निर्णय निर्गमित केला आहे। शासन निर्णय जो निर्गमित केला आहे त्या संदर्भात आता स्पष्टीकरण करू। या शासन निर्णयात काय सांगितलं आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीय झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास या शासन निर्णयाने मान्यता प्रदान करण्यात आली आहे। नेहमीप्रमाणे शासन निर्णयात दिलेल्या अटी आणि शर्ती यांचे पालन करून नियमानुसार सर्व संदर्भ विचारात घेऊन निधीचे वितरण करण्यात यावे। या शासन निर्णयात एकूण 22 सूचना दिल्या आहेत। अटी व सूचना यांचे पालन करूनच निधीचे वितरण नियमानुसार 22 अटी विचारात घेऊन नियमानुसार मागील महिन्याची उपयोगिता प्रमाणपत्र घेऊनच संबंधित विभागाचे निधी वितरण करणे शासन निर्णयानुसार करण्याचे बंधन केले आहे। निधी ज्या प्रमाणात वितरित केला त्या सर्व माहिती शासनाला शिक्षण आयुक्तांकडून त्वरित अहवाल रूपाने कळवावे करणे गरजेचे आहे। या शासन निर्णयात एकूण 48 शीर्षक असून प्राप्त झालेला निधी ज्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्या लेखा शीर्षका अंतर्गत निधी खर्च करणे आवश्यक आहे व
ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच शासकीय कर्मचारी म्हणजेच शालेय शिक्षण विभागाने संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा वेतनाचा प्रश्न या शासन निर्णयानुसार निकाली निघाला असून जून महिन्यात लवकरच पगार होणार असून जूनचे लवकरच वेतन प्राप्त होणार आहे. सरकारने मार्ग मोकळा केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने संबंधित शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तेथून आपण PDF घेऊ शकतात किंवा तेथेच वाचन करू शकता आणि आपली खात्री करू शकतात. शासन निर्णयाची लिंक पुढील प्रमाणे आहे. निळ्या अक्षरामध्ये असणारी लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तेथून आपण PDF घेऊन वाचावे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपल्या माहितीस्तव आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.